नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, तुमचा एखादा मुलगा सतत आजारी आहे किंवा मुलाला इडापिडा होत असेल, मुलांची तुमच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तर आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपवास तर करायचाच आहे. त्याचप्रमाणे काही 3 उपाय आपल्याला करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या मुलाची प्रगती होईल, मुलांचा आजार पण बरं होईल, इडापिडा, मुलांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल. जे पण काही अडचणी असतील तर यापैकी तुम्हाला एकही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचं आहे. तर कोणते उपाय करायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच की इथून पुढचे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. तर आता संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आई आपल्या मुलांसाठी उपवास ही करतच असते, कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, म्हणून आपल्या घरावरती आपल्या मुलांची विघ्न दूर होतात, म्हणून उपवास करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर हा जो उपाय आहे सर्वांसाठी उपाय तुम्ही करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर मुलांचे दोष असतील किंवा नजरबाधा असेल किंवा नजरबाधा दूर होण्यासाठी हा उपाय करू शकता. आता मुलांचे विवाह जुळून येत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, जे पण काय असेल तर तुम्ही मुलांसाठी हे जे उपाय आहेत तर हे उपाय करायचे आहेत. तर एक आपल्याला दिवा लावायचा आहे त्या अगोदर देवघरामध्ये, आणि मग एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग एक पंती घ्यायची आहे आणि मग पंती घेतल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्यामध्ये 5 काळी मिरी टाकायची आहे. तर हा जो दिवा आहे तर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे. दिव्यामध्ये कापूर टाकायचा आहे. आता हा कापूर तुम्ही भीमसेनी कापूर टाकू शकता. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर टाकलात तरी पण चालेल, कारण की भीमसेनी कापराने सगळ्यात जास्त प्रभाव पडतो, म्हणून मग आपल्याला भीमसेनी कापूरच टाकायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती तर असतेच, गणपती बाप्पा पुढे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला तिथे जाळायचा आहे. आता बाप्पा पुढे बसायचं आहे, गणपती बाप्पा पुढे, आणि 3 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि एक फलश्रुती म्हणायचं आहे. आता तुमच्या मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता. जर तुमची मुले लहान असतील तर मग आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी ही सेवा कोणीही केलात आपल्या मुलांसाठी किंवा नातवांसाठी तरी पण चालेल. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस पण केलात तरीही चालेल. दररोज उपाय करत असताना दिव्यामधले जे पण काही बदलणे, आपण जे दिव्यामध्ये 5 काळी मिरी ते टाकली आहे किंवा पिवळी मोहरी टाकली आहे ते बदलण्याची आवश्यकता नाही. त्यातील फक्त दुहेरी वात जी असते तर ती वात बदलावी लागेल. तर सलग तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला 21 दिवस ही सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पण करू शकता. आणि जर 21 दिवस तुम्हाला सेवा केलात तर आपल्या मुलांची प्रगती होते. आणि ज्यावेळेस मासिक धर्म आला मध्येच तर तेवढे दिवस मग वगळायचे आहेत आणि पुढे सेवा मग तशीच चालू ठेवायची आहे. तर हा झाला हा जो पहिला उपाय आहे, आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर त्यानंतर मग काय करायचं आहे, एक मूठभर आपल्याला धान्य घ्यायचं आहे. तर धान्यामध्ये तुम्ही गहू, ज्वारी काहीही घेऊ शकता. तर 3 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे आणि घराबाहेर फेकायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, 6 लवंग घ्यायचे आहेत आणि एक कापराची वडी घ्यायची आहे आणि आपण जो कलावाचा धागा असतो तर तो कलावाचा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाचं जिथे मंदिर आहे तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तिथे बसून आपल्याला 3 वेळा अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पाला सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू घेऊन जायचं आहे, म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तुम्ही मोदक बनवला असेल तर मोदक घेऊन जायचं आहे किंवा फळ वगैरे घेऊन गेलात तरीही चालेल. आणि त्यानंतर तो जो धागा आहे तर तो धागा घेऊन आपल्याला मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे किंवा मग तुम्ही तो धागा
बॅगमध्ये पण ठेवू शकता. आता म्हणजे तुमची मुलं शाळेत वगैरे जात असतील तर शाळेच्या बॅगमध्ये ठेवू शकता, किंवा तुमचा मुलगा मोठा आहे, नोकरीसाठी जात आहे, तर मग त्याच्या पाकिटामध्ये पण ठेवायला देऊ शकता, किंवा मुलगी आहे बाहेर नोकरीसाठी जाते तर तिच्या पर्समध्ये पण तुम्ही तो धागा ठेवायला देऊ शकता. यामुळे काय होते की सोबत राहिल्यामुळे त्या मुलांची प्रगती होण्यास मदत होते. म्हणून मग हा जो धागा आहे तर अशा पद्धतीचा धाग्याचा आपल्याला उपाय करून धागा मुलांजवळ ठेवायला द्यायचा आहे. शक्यतो तुम्ही हातामध्येच बांधू शकता. आणि नंतर काय करायचं आहे, 11 लवंग घ्यायचे आहे आपल्याला. आणि मग 11 लवंग चांगलेच घ्यायचे आहे, असे खराब वगैरे न घेता. ज्यामुळे काय होईल की आपण काय सेवा उपाय करतो त्यामध्ये ज्या आपण वस्तू वापरतो तर त्या वस्तू आपल्याला चांगल्याच घ्यायच्या आहेत, ज्यामुळं त्याचं फळ पण आपल्याला चांगलं भेटलं पाहिजे. म्हणून आपल्याला लवंग चांगले घ्यायचे आहेत. आणि 11 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि त्यात बाप्पांना काय करायचं आहे की त्या ज्या लवंग आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करायचे आहे. आणि त्यातली एक लवंग घ्यायची आहे आणि मुलांना खायला द्यायची आहे. म्हणजेच की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 11 लवंगाचा उपाय करत असताना त्याच दिवशी न देता दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यातली एक लवंग आपल्या मुलाला किंवा मुलीला खायला द्यायची आहे. मग खायला देण्या अगोदर काय करायचं आहे, एक लवंग हातात घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मुलांना खायला द्यायचे आहे. आता आपण 11 लवंग घेतले आहे, तर मग सलग आपल्याला असं किती दिवस करायला लागेल, तर 11 दिवस करायला लागेल. मग दररोज आपल्याला एक लवंग हातात घ्यायची आहे, एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मुलांना आपल्या लवंग खायला द्यायची आहे. आता सेवा करून लवंग खायला दिल्यामुळे काय होतं की मुलांमधील जी नकारात्मकता आहे, सतत आजारपण असेल किंवा इडापिडा असेल तर मुलामधील दूर होण्यास मदत होते. आणि गणपती बाप्पाची कृपा मुलांवरती कायम राहते. मुलांची अभ्यासात प्रगती होते, नोकरीमध्ये यश मिळते. त्याचप्रमाणे मुलांचे अडचणी दूर होण्यासाठी आता संकष्टी चतुर्थीचा तर आपण उपवासच करत असतो. आता कोणतीही संकष्टी चतुर्थी असेल तर आपल्याला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हे जे 3 उपाय आहेत, हे 3 उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही करायचं आहे. जरी तुम्ही उपवास केला नसाल तरी पण तुम्ही हा उपाय, ही सेवा करू शकता. तर मग आपली जी पण काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर गणपती बाप्पा पूर्ण करत असतात. म्हणून ह्या सेवा उपाय आवर्जून करायचे आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी तर येत असतातच, असे नाही की अडचणी येतच नाहीत, असं कोणीही व्यक्ती नाही. त्यामुळे गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना चंदन लावायचं आहे. मोदक, लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. कारण की आपण गणपती बाप्पाच्या ज्या आपण काही सेवा करतो, उपाय करतो, त्याचं फळ गणपती बाप्पा आपल्याला आवर्जून देत असतात. आणि मुलांकडून आजच्या दिवशी आवर्जून अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे. जर मुले लहान असतील तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता, ज्यामुळे काय होईल की मुलांना श्रवण केल्यामुळे पण मुलांकडून अथर्व शीर्ष म्हटल्याचं फळ मिळेल. तर मग गणपती बाप्पा विद्येचे, ज्ञानाचे देवता मानले जातात. मुलांची अभ्यासात प्रगती होते, मुलांची नोकरीत यश मिळते, घरातील पैशाच्या समस्या ज्या पण काय आहेत तर त्या दूर होतात. तर मग आजच्या दिवशी या 3 उपायापैकी तुम्हाला एक जरी उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका.